नमस्कार मंडळी. जगद्गुरु संत तुकाराम महाराज सांगतात की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आणि एकीचे बळ सर्वांनाच ठाऊक आहे. लहानपणी अनेकांनी पंचतंत्रामध्ये अशा गोष्टी वाचल्या असतील, पण भारताच्या विकासाला नवीन दिशा देणारे एक महत्वाचे शासकीय धोरण नुकतेच घोषित झाले आहे आणि ते आहे राष्ट्रीय सहकार धोरण 2025. भारतीय स्वातंत्र्याला 2047 ला 100 वर्ष पूर्ण होतील आणि तोपर्यंत एक विकसित राष्ट्र बनवण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी राष्ट्रीय सहकार धोरण खूप महत्वाचं आहे आणि हे धोरण सहकारी क्षेत्राला आणखी मजबूत करण्यासाठी तयार करण्यात आलं आहे. आणि या धोरणाचं उद्दिष्ट आहे की भारताच्या 5 ट्रिलियनच्या डॉलरच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहकार क्षेत्राचा वाटा 1 ट्रिलियन डॉलर पर्यंत वाढवणे. आता हे धोरण माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या अध्यक्षतेखालील 48 सदस्यीय समितीने तयार केले असून यामध्ये सहकार क्षेत्राच्या विकासासाठी 10 वर्षांचा रोडमॅप तयार करण्यात आलेला आहे. आणि ह्यामध्ये 6 कृती योजना, 16 उद्दिष्टे आणि 82 कृती कार्यक्रम समाविष्ट आहेत. या संपूर्ण धोरणांमुळे सहकारी संस्थांमध्ये पारदर्शकता आणि जबाबदारी वाढणार आहे. गेल्या काही काळापासून प्राथमिक कृषी पतसंस्था डिजिटल केल्या जात आहेत आणि सहकारी बँका भारतीय रिझर्व्ह बँकेच्या देखरेखीखाली देखील आलेल्या आहेत. आणि अशा संस्थांची संबंधित वाढ सोडवण्यासाठी राष्ट्रीय सहकार न्यायाधिकरणाची देखील स्थापना केलेली आहे. पुढील 10 वर्षामध्ये 50 कोटी लोकांना सहकार क्षेत्रामध्ये आणण्याचं ध्येय या धोरणामध्ये आहे. आणि विशेष म्हणजे सहकार चळवळीचं जन्मस्थान असलेल्या आपल्या महाराष्ट्राची यामध्ये खूप महत्वाची भूमिका असणार. आता हे धोरण म्हणजे सहकार से समृद्धी या मंत्राला प्रत्यक्षात आणण्याचा एक प्रयत्न आहे. सहकार क्षेत्र या निमित्ताने पुन्हा एकदा उजळून निघेल. माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या स्पीड चॅनल की सबस्क्राईब करा.